तर घरात शांतता न राहण्याची 3 कारणं आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर पहिलं तर कारण म्हणलं तर आपण स्वतः आणि आपला जो काही मीपणा आहे, इगो आहे आपला स्वतःचा, तो कारणीभूत ठरतो ह्या सगळ्या गोष्टींना. म्हणजे आता समजा आपण जर आपली फॅमिली आहे आणि आपल्या घरामध्ये आपण दोघं जर निर्णय घेत असतो, तरी आपण ना कोणत्याही निर्णयामध्ये आपलं स्वतःचंच मतावर ठाम राहणं सगळ्यात तर ही पहिली महाचूक आणि मोठी चूक आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस आपणच जोडीदाराला आपल्या म्हणजे आपल्या जो पार्टनर आहे, जोडीदार आहे, त्याला आपणच प्रत्येक गोष्टीत म्हणजे समजून घ्यायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. आपण समजून घेतलं पाहिजे काय होता होईल तेवढं. आणि घराचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, फक्त वास्तुशास्त्र आणि आपलं म्हणजे आपली ही वास्तुशास्त्र आणि आपल्या घरातली जी वस्तूची ठेवण ह्याच्यावर सुद्धा हे नाही, फक्त म्हणजे घरातली शांतता नाही. घरातली शांतता ही आपल्या मनावरती आहे. आणि आपली जी काही घरातली आपली सगळी व्यक्ती आहेत, आपली मुलं म्हणा किंवा आपले घरचे, तर हे सगळ्या आपले आपण जे पती पत्नी आहोत त्यांचे सगळ्यांचं एकमेकांसोबत व्यवस्थित नीटनीटकं राहणं किंवा सुखानं शांतीनं राहणं ही म्हणजे घरातली खरी तर शांतता आहे. आणि एकमेकाला समजून घेणं, एकमेकाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीत एकमेकांचं मत, दोघांचं मत एक करणं आणि कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेणं. मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, व्यापार असू द्या, आपण एखादा बिझनेस टाकलेला असू द्या, किंवा मग कोणतीही एक छोटीशी गोष्ट असू द्या, पण त्या छोट्याशाही गोष्टीत जर दुमत होत असेल ना, तर मग त्या घरात कधीही शांतता राहत नाही. त्या घरात शांतता मग तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिलं तर आपण आपला इगो म्हणजे आपलं मीपणा जो आहे ना, आपण तर लेडीजनं पहिलं ते थोडासा मागं ठेवला पाहिजे. जग कितीही पुढं जाऊ द्या, आपण ना आता लेडीज खूप पुढारलेल्या आहेत, लेडीज आता खूप ह्या पदावर आहेत, लेडीज आता खूप त्या पदावर आहेत, असं जे म्हणून जे आपण चाललोय ना, तर ते काय होते त्याचा कुठं तर आपल्या मनावर ना म्हणजे थोडासा परिणाम होतोय. आता समजा काय काही जण बातम्या बघून सुद्धा म्हणजे कसं असं म्हणजे बातम्या बघून सुद्धा आपल्याला असं एक वाटत असते आपलं स्त्रीचं आता अस्तित्व चांगलं निर्माण होतंय, आपण काय कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे असं मागे हटायचं नाही. हे ठीक आहे, पण कसं आहे माहिती का, आपली फॅमिली आहे का, त्या फॅमिलीसाठी आपण प्रत्येक गोष्टीत झुकलं पाहिजे. मला असं वाटते बरोबर गोष्टीत, चुकीच्या गोष्टीचा विषय नाही. कारण आपल्या जो घरातली व्यक्ती आहे त्या आपल्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेत नाहीत. ही गोष्ट जर आपण एवढी साधी जर गोष्ट आपण लक्षात ठेवली ना, तरी आपण घरात शांतता राखू शकतो. आणि घरात शांतता राखायचं म्हणजे त्याला भरपूर कारण आहेत. तुम्हाला सांगते, म्हणजे स्वतःचं आपलं नवरा बायको म्हणा, मुलं म्हणा, सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना आपण संस्कार मुलांना तर देतच असतो, पण नवरा बायकोचं सुद्धा व्यवस्थित राहणं, पटणं ह्याचं सुद्धा म्हणजे ह्याच्यावरती पूर्ण घराचं म्हणजे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या घरातलं जे शास्त्र आहे ते दुय्यम स्थानावर आहे. शास्त्र सुद्धा पाठीमाग आहे. जोपर्यंत आपलं म्हणजे घरातली सुख शांतता हे आपल्या दोघं म्हणजे घरातले जे मेन माणसं आहेत ना त्यांच्यावर अवलंबून असते. आणि त्याच्यानंतर मग जे काय शास्त्र आहे, शास्त्र म्हणजे काय, आता घरातली समजा जर तुमचं एखादं ही आपलं तिजोरी किंवा शोकेस ते कोणत्या साईडला असलं पाहिजे, किंवा मंदिर कोणत्या साईडला असलं पाहिजे, किंवा आपण जेवायला कुठं बसलं पाहिजे, किंवा जेवण करताना आपलं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे, किंवा आपल्या म्हणजे असं भरपूर गोष्टी की आपलं किचन कुठं कोणत्या बाजूला पाहिजे, किचनचा आपलं जेवण बनवताना ना आपलं म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या समोर कोणती दिशा येते, किंवा आपण जे काय पदार्थ बनवतो त्याच्यावर त्या पदार्थावर काय परिणाम होतोय, हे सगळं महत्वाचं आहे. पण ते कितव्या स्थानावर आहे, ते कितव्या म्हणजे ह्याच्यावर आहे, टप्प्यावर आहे, तर ते दुसऱ्या टप्प्यावर आहे. पण पहिलं तर आपण जे काही घरातली नवरा बायको आहेत ते व्यवस्थित राहणं सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. ज्या घरात ती आहे गोष्ट ना, त्या घरात सगळ्या गोष्टी म्हणजे मोठमोठ्या गोष्टीचे निर्णय होऊ शकतात. बघा कसं असते माहितीये का, जर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुमत होत असेल तर मग मोठ्या गोष्टीचा निर्णय कधी घेऊ शकणार ना घरातली माणसं. त्रास आहे तर एकदम साधी गोष्ट तुम्हाला सांगते. जेव्हा मी सोशल मीडियावरती काम करायचं ठरवलं ना, त्यावेळेस माझ्यापेक्षा जास्त आमच्या ह्यांची इच्छा होती की तू म्हणजे असं काहीतरी तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण काहीतरी असलं पाहिजे, असं तसं. मग हे ना हे सगळ्यात मोठं म्हणजे आपली ना लाईफमध्ये सगळ्यात मोठं आपल्याला मिळालेलं देवाने दिलेलं एक
सगळ्यात मोठं आपल्याला ही गिफ्ट आहे म्हटलं तर चालतं, एवढं भारी. म्हणजे आपल्याला एवढा चांगला जोडीदार मिळणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आताचे जे कितीही पुढारलेलं असलं ना तरी असं माणसं भेटायला खरंच नशीब लागते. तर कसं आहे माहिती आहे का, आपणही कुठंतरी पुण्य केलं होतं किंवा आपलाही कुठं तर मन स्वच्छ आहे, त्या मनाचा कुठं तर देवानं अंतर्भाग पाहिलेला असतो. त्यामुळं आपल्याला असं म्हणजे माणसं आपल्या आयुष्यात येत असतात. तर मी ना म्हणजे जी काय पहिले म्हणजे आपलं काय लाईफ असते ती एका स्टेपवर कधी थांबलेलं नसते. भरपूर ह्याच्यामधून स्टेप करत असं गेलेलं असते. तर आता सध्याचं जी लाईफ आहे ना आणि पहिले लाईफ आहे त्याच्यामध्ये आपलं भरपूर फरक असतोय. तर त्या आलेल्या अनुभवावरून माणूस सांगत असते. तर आता कसं आहे, खरं तर आता आपल्याला काय वाटतं, आपलं तर सगळं व्यवस्थित आहे, पण म्हणजे आपल्या जे व्हिडिओ बघतात कुणी तर त्यांचं सुद्धा व्यवस्थित सगळं असावं आणि आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांना सुद्धा काहीतरी चांगलं शिकायला भेटावं. ते रोज काय आपलंच डेली रुटीन आपण टाकतो आणि ते बघतात असातला विषय नाही. पण कसं आहे, किंवा आपण खूप हुशार आहोत किंवा ते पाहणारे असाही विषय नाही. फक्त आपल्या मार्फत दुसऱ्याला काहीतरी चांगलं कानावर त्यांच्या पडावं एवढी इच्छा असते. तर ही म्हणजे ना सुख घरात ह्या गोष्टीमुळं राहते. मला असं वाटते की एकमेकांना समजून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे थोडंसं देवधर्म शास्त्र ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच पाळल्या पाहिजेत. पण ते ज्या त्या स्थानावर म्हणजे ज्या त्या ठिकाणी आहेत. बघा तुम्ही, पहिल्यांदा तर आपलं व्यवस्थित घरातलं रिलेशन नवरा बायकोच राहिले पाहिजे. त्याच्यानंतर घरात असं सुख शांतता वाटते आणि त्याच्यानंतर मग आपण मोठे निर्णय नवरा बायको घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या आणि प्रत्येक कामात ना असा आळस वगैरे काही वाटत नाही. अगदी इच्छेने स्वइच्छेने आपण कोणतीही गोष्ट करायला म्हणजे काम ही आपण आपल्याला करू वाटते आणि आपले मनच नाराज असलं ना तर आपल्याला काही करू वाटत नाही. आणि त्याच्यानंतर कसं असते, आपण स्वतःला पण खुश ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्या घरातली सगळी माणसं असतात ना चांगली असतात ना स्वभावानं, त्यावेळेस आपण ऑटोमॅटिक मनानं आतमधून खुश असतोय आणि आपल्याला असं स्वतःसाठी पर्सनल करायची काही गरज लागत नाही कोणती गोष्ट अशी स्पेशल. तर त्यांच्या सुखामध्येच आपलं सुख असते हे जर मानून, जर आता ती जसं ते परिस्थिती मानून आपण राहिले ना आणि त्या माणसाला पण समजते की बाबा ही आपल्यासाठी एवढं घरात सगळं करते, तर मग ते सुद्धा आपल्याला तेवढा सपोर्ट करत असते. तर आमच्यात त्रास आहे, एकमेकांना आम्ही सपोर्ट करत असतो आणि होता होईल तेवढं एकमेकांचा पाठिंबा आम्ही बनत असतो. तर असं जी काही माझं मत आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता इकडं माझं चाललेलं आहे थोडीशी, जरा काल एकादशी होती ना तर एकादशीची थोडीशी खीर बनवायला घेतली होती. तर इथं बनवलेली आहे थोडीशी साबुदाण्याची खीर. ती माझा तो थोडासा उपास आहे ना तर ते सोडण्यासाठी बनवलेलं आहे. खिचडी वेपर्सचं सगळं तुम्ही बघितलं, आता सगळं झालेलं आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. इथंच व्हिडिओचा एंड करते. भेटू उद्याच्या नेक्स्ट